सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे। त्या 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर केल्यात। त्यावर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत। राजकीय पक्ष आपापल्या जागा वाटपाच्या गडबडीत असताना महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला असल्याची माहिती मिळत आहे। या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार महाविकास आघाडी हे ठाकरेंसाठी मोठा आधार बनला असल्याचं पाहायला मिळत आहे। मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचा 22, 16 आणि 10 असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे। यामध्ये ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा सोडल्याचा निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे। जागा वाटपाच्या या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे स्थानिक नेते उपस्थित होते। महाविकास आघाडी लवकरच या जागा वाटपाबाबत अधिकृतपणे जाहीर करण्याची शक्यता आहे।